पहिला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु चौकार. पहिला चेंडू 4 धावा मनोज भाऊच्या बॅट मधून येताना. अतिशय सुंदर प्रयत्न होता बदाने यांचा परंतु भूषण यांना काही बॉल अडवता आला नाही. पुढील चेंडू घेऊन पन्हाल तयार मनोज भाऊसाठी. उत्कृष्टरित्या कव्हरच्या दिशेला ढकललेला चेंडू सुजेंद्र फील्ड करतील. तोपर्यंत एक धाव धावून घेतलेली आहे. 2 चेंडू 5 धावां. पन्हाल समीप साठी तयार. बघूया समीप यांना वाईटच्या दिशेने जाणारा चेंडू परंतु अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. बोलतो पुन्हा एकदा समीप याने माराहानीचा षटक. खूपच छान गोलंदाजी करत पनल. बघूया आता समीप काय करतात आपल्या टीमसाठी. त्यांना धावाचा डोंगर उभा करावा लागेल कारण विशाल वॉरियर्स हा फर्स्ट सामना जिंकून आलेला आहे. आणि हा पुढचा बॉल आणि हा खूपच छान गोलंदाजी करत आहेत पनल. काल BS येथे झालेल्या मॅचेस मध्ये पनल किनी यांनी बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतला होत्या. तोच परफॉर्मन्स घेऊन ते आज दाखवते आपल्या टीमसाठी. बघा पुढे काय करतायत. आणि हा फुलटॉस बॉल आणि हा समीप यांचा षटकार. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही. खूपच छान असा षटकार समीप यांचा. पहिले 3 बॉल त्यांच्या बॅटला लागले नाही पण आवश्यकताप्रमाणे त्यांनी हा षटकार मारलेला आपल्या टीमसाठी. आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. बिनबाद 11. जक्स 11. आता बघूया मनोज किनी काय करतायत. पुढचा गोलंदाज आहे ते सुजेंद्र पिंपळे यांनी पहिल्या मॅचमध्ये खूपच चांगली अशी गोलंदाजी आणि बॅटिंग केलेली आहेत आणि आपल्या टीमला विजेता घोषित करून आणलेला आहे त्याने. चला बघूया आता. खूपच असा शॉट. बघूया किती रन्स भेटतायत. आणि हा चौकार. सॉरी षटकार माफ करावा. डीजे धाव संख्या झालेली 17. बिनबाद 17. आणि हा शॉर्ट पिचचा खूपच छान असा बॉल. मनोज किनी यांना काय समजला नाहीये तो. धाव संख्या झाली आहे ती 17. बिनबाद 17. दुसरी ओव्हर चालू आहे पॉवर प्लेचा षटक. बघूया किती रन येत आहेत.
परत आणि हा बघूया कॅच होतोय का. आणि जेल बाद भाग्येश यांचा खूपच छान. विजय या टास्क प्रीमियर लीग पर्वत तिसरं या सीझनला ज्यांनी मान्यवरांनी आम्हाला जे पण काही दिलेलं आहे त्यांचा सर्व मान्यवरांचा टास्क क्रिकेट क्लब आभारी आहे. असेच आमच्यावर विश्वास ठेवा. असेच आम्ही मॅचेस पुढेही ऑर्गनाईज करू. बघूया परत मॅचकडे वळूया. षटकार मारल्या वेळेस सुदेश यांना भाग्यचे रेकॉर्डर्स कडून 101 रुपये आणि हा शॉर्ट पिच बघूया डॉट बॉल. सुदेश यांना काही हा कळला नाहीये. सुजिंद्र पिंपळे इन स्विन आउट स्विन दोन्ही करतायत. वंजाळी समाजामधले एक खतरनाक फलंदाज ऑलराऊंडर अशी त्यांची ख्याती आहे. बघूया पुढे काय करतात. आणि हा ब्लॉक हॉलचा बॉल बघूया. सिंगल धाव तर झालेली आहे. बघू डबल्स घेत आहेत का नाही. एक धावावरती समाधान मानावं लागेल. आणि धाव संख्या झालेली आहे ती हॅलो फुल टॉस बॉल बघूया किती रन भेटत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा बॉल आणि सिंगल धावा. धावसंख्या झाली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. पॉवर प्ले षटक संपलेले आहेत. पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग संघाला 3 प्लेस आपण 38च्या बाहेर ठेवू शकता. नंतर आपण चे गोलंदाज आहेत विशाल वॉरियर्सचे पंकज. त्यांनी मागच्या मॅच मध्ये खूपच छान अशी गोलंदाजी केली होती. बघूया आता इथे काय करतायत ते. त्यांचा मारा करतील ते समीप पिंपळे. त्यांना बॉम्ब या नावाने ओळखलं जातं. बघूया किती बॉम्ब प्रमाणे बॉम्ब फोडतायत ते. आणि हा पॉइंट दिशेने मारलेला आणि हा जेल बाद. डीजे समी फॅनच्या जागा घेण्यात गेले ते कोण चिखलीकर.
वेदांत चिखलीकर. बघूया ते आपल्या टीमसाठी काय करतायत. सिंगल धावा घेणार बघूया. सेकंड धावा घेत आहेत का. आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल. आणि टीमची धावसंख्या झालेली आहे 20. 2 बाद 20. त्यांना मिनिमम 50 धावा तरी करावा लागतील. या लखलखत्या उन्हामध्ये आपला घाम गाळून टीमसाठी किती मेहनत करतात. बघूया सुदेश काय करतायत. मेड फ्रॉम अक्करपट्टी. खूपच फाईन लेगला मारलेला चौकार. चौकार. त्यांना असे शॉट खेळावा लागतील आपल्या टीमसाठी जर त्यांना डावाचा डोंगर उभा करायचा असेल तर. आणि सॉरी बोल्ड क्रॉस बॅट खेळण्याच्या दिशेने स्वतःचा विकेट घेऊन आलेले आहेत. जर 3 विकेट गेला असताना हा शॉट खेळण्याचं गरजेचं नव्हतं. धाव संख्या झालेली आहेत 24. 3 बाद 24. सुदेश यांची जागा घेण्यात गेले आहेत ते मनोज घरत. ओपन मध्ये सरवली संघाकडून खेळत आहेत. बघूया पुढे. आणि हा खूपच छान पण लेग बाईटच्या दिशेने सिंगल धावा. धाव संख्या झालेली आहे ती 25. शॉर्ट पिच आणि हा अतिरिक्त धावसंख्या वाईट. धावसंख्या झालेली आहे ती 26. 3 बाद 26. तिसरं षटक चालू. आणि खूपच असा चेंडू निर्धाव. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या झालेली आहे ती 26. लॉस ऑफ 3 विकेट. ड्रिंक्स ब्रेक. पाणी घेऊन जावा. पाणी घेऊन जावा अंपायरसाठी आणि फिल्डिंग टीमसाठी. कुठे प्लेयर्स एक्स्ट्रा प्लेयर्स. ठीक आहे.
हॅलो. आणि आपण अर्ध्या इनिंगसाठी मात्र ऐकलं म्हणजे मनीष संकेला. त्याच्यानंतर आपण 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला. 26 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं एका बाजूला सलामीचे बॅटर्स देखील आहेत. पहिला चेंडू अगदी वेगावर स्वार एका बाजूला चंकश 11 तो दुसऱ्या बाजूला विशाल वॉरियर्स. बॅटर्स मात्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळून काढला जातोय. एक धावा 27 स्कोर कार्ड वर लागले जातात. अगदी जर बघायला गेलं तर संत गतीने स्कोर कार्ड पुढे जात आहेत. अगदी जकडून ठेवलंय ते म्हणजे विशाल वॉरियर संघाने. 3 महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतले जाते. जक्ष 11 संघाचे मात्र जर बघायला गेलं 3 षटकाचा खेळ झाला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश पॉइंट रेझन मध्ये अगदी सुरेख स्ट्रोक. चेंडू निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने फ्लाय होईल. येतोय दंजेदार चौकार. कमॉन डीजे. टेंगडेचे आणि टॅप्स प्रीमियर लीग 6 संघ मात्र आपल्याला खेळताना या ठिकाणी दिसतील. नक्कीच 6 संघाचे 6 ओनर म्हणजेच पहिलेच धीरू मोरे, त्याच्यानंतर समीप पिंपळे, त्याच्यानंतर प्रशांत गवळी आणि विवेक नाईक, विशाल जाधव आणि मनीष संके असे मात्र ओनरशिप्स मात्र आपल्याला या ठिकाणी 6 ठिकाणी मात्र बघायला भेटतील. आणि 6 संघ अर्थातच ध्रुव ब्रदर्स, तिरू ब्रदर्स, त्याच्यानंतर जक्ष 11 जो संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय वाईट. त्याच्यानंतर दक्षित ईगल्स, त्याच्यानंतर तीर्थ 11 आणि विशाल वॉरियर्स. आणि जर बघायला गेलं तर या वेळेला देखील पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय की हा थोडासा लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. 32 स्कोर कार्ड वर लागले जातात. अगदी शांत गतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. 33 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. या वेळेला चांगला फटका आहे. कव्हर रिझन मध्ये खेळून मात्र काढला जातोय. तत्पूर्वी 1 धावा आणि एका धावावरच मात्र समाधान मानलं जातोय. एकेरी धावाने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय जरूर, परंतु अगदी जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक हाताळलं जातोय. 4 षटकाचा खेळ झालाय. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 34 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. कम ऑन डीजे. यस कुणाल गायकवाड जिथे कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कुणाल गायकवाड. यस मॅच ऑन करा. उर्वरित षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 34 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर जकडून ठेवलंय या गोलंदाजाने जक्ष 11 संघाला. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. क्षेत्ररक्षण फील्ड करेल तत्पूर्वी चांगल्या रीतीच क्षेत्ररक्षण, परंतु चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. बॅटीची आउटसाइड एज या ठिकाणी लागली. क्षेत्ररक्षणाचं लक्षच नव्हतं की काय, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज
गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. अगदी ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील कमाल केली होती तोच खेळाडू यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, फील्ड करेल तत्पूर्वी एक आणि दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला, 40 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि धावा बनवतील किती हा देखील प्रश्न चिन्ह आहे. कारण जग 11चे 3 गडी अगदी तंबूला मात्र परतले जात आहेत. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर प्रेशर बनवले जात आहेत. कारण अनुभव जरूर आलाय, कारण त्यांना माहिती आहे की अनुभव आहे. यावेळेला अगदी खोलवर पडलेला चेंडू, त्या ठिकाणी चांगल्या रीतीचं मात्र क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. इनफिल्ड अगदी फास्ट आहे आणि त्याच कारणामुळे चेंडू थांबत नाहीये आणि गडी बाद. टकडेचे यावेळेला चांगला पॉलर थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला. कुठे ना कुठेतरी चेंडू अगदी वेगाने आला आणि हातावर मात्र आदळला. आता 4 चेंडूचा खेळ झालाय, 42 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही जर बघा अगदी जर बघायला गेलं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेला अगदी सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न शरीरापासून दूर फेकला गेला. पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय की हा वाईट चेंडू धावफलक 1 ने पुढे जाईल. 43 यस. यापुढील मॅच रंगली जाईल. जियांश माशप वर स्मॅशर त्यांच्या विरुद्ध मात्र तीर्थ 11. 5 चेंडूचा खेळ झालेला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 43 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या रीतीचा खेळ मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उर्वरित जर बघायला गेला शेवटचा चेंडू असेल. या चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील आणि पुढच्या मॅचचा मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल जियान मॅशर विरुद्ध तीर्थ 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करता या, ही विनंती असेल. उर्वरित शेवटचा चेंडू 43 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या चेंडूवर किती धावा येतील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला कव्हर रिजन मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे, चुकी केली जाते. अगदी जर बघायला गेलं तर डोळ्यावर सोनेरी किरण आली की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि परतावा लागेल रनआउटच्या रूपामध्ये. गडी बाद. टंगडेचे टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल जियान स्मॅशर त्यांच्या विपक्षामध्ये या ठिकाणी आपण तीर्थ 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करता या. जियान स्मॅशर त्यांच्या विपक्षामध्ये तीर्थ 11.
हॅलो हॅलो. या ठिकाणी आमचे मान्यवर चिंटू म्हात्रे यांना विनंती करेल टॉस करता या. एका बाजूला आपण पाहू शकाल चिग्नेश स्मॅशर, त्यांच्या विपक्षामध्ये तीर्थ 11. यस, या ठिकाणी चिंटू म्हात्रे मात्र टॉस करता मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. यस, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल. यस, टॉस विन होतोय. यस, टॉस विन झालाय तीर्थ 11. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. यस, क्षेत्ररक्षणाचा मात्र निर्णय घेतलाय. किती धावा बनवायच्या तुमचा मंचावर असेल? बघू, थोडा यांना जवळजवळ 40-45 पर्यंत थांबवू आम्ही 5 ओव्हर. यस, नक्कीच तुमच्याकडे जर बघायला गेलं तर वसीम सारखा धडाडीचा फलंदाज आहे. यावेळेला तुमची काय फील्ड प्लॅन असेल? समोरच्या संघाला जर बघायला गेलं तर वन साइड रोखलं जाईल का? आम्ही प्रयत्न करू वन साइड थांबवायला, कारण की त्यांची टीम पण फार चांगलीच आहे आणि आम्हाला एक होप्स आहे की आम्ही पहिली मॅच जितून आलोय आणि त्यांना थोडा मेहनत करायला लागेल. यस, मॅच करता तुम्हाला बेस्ट ऑफ लक देईल जाईल मी नक्कीच. पप्पू माझे मित्र, अगदी जर बघायला गेलं तर टॉस हरवलाय, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर निर्णय तुमच्या पक्षासारखा आहे का तुमच्या विरोधात लागलेला आहे? आमच्या विरोधात. यस, बॅटिंग आलेले आहे. किती धावा बनवल्या जातील? जास्त प्रश्न विचारणार नाही, पण परंतु तुमच्या इच्छा काय असतील? किती धावा बनवल्या जातील? 50. यस, 50 प्लस. यस, 50+ नक्की. परंतु जर बघायला गेलं तर त्यांच्याकडे वसीम सारखा मोठा गोलंदाज देखील आहे आणि संघ मात्र एक मॅच देखील जिंकलेला आहे. तर थोडंसं प्रेशर असेल तर तुमच्याकडे जर बघायला गेला तर महत्त्वाचे खेळाडू कोण असतील? मनीष आहे, परत ते गणेश दादा, असे आमचे 4-5 बॅट्समॅन आहेत. यस, जास्त वेळ घेणार नाही, तुला देखील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक देईल आणि आपण लगेच जाऊया ऑन मॅचकडे. यस, 46चं आव्हान आहे. 30 मध्ये 46 बनवायचे सलामीचे बॅटर्स मात्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. एका बाजूला प्रशांत किणिंग, दुसऱ्या बाजूला सुजेंद्र. यस, या ठिकाणी डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. पहिलीच गोड सुरुवात. एका बाजूला सचिन आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत किणिंग. हा देखील मागच्या मॅच मध्ये इन्फॉर्म असणारा खेळाडू सचिन वडे. यावेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. 46 आव्हान आहे. समोर गोलंदाज मनोज किणी आहे. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचं चेंडू यावेळेला रिलीज केला जातोय. अगदी जर बघायला गेलं तर ॲक्युरेट चेंडू यावेळेला हाताळला जातोय, कारण 46 आहेत आणि कुठे ना कुठे जर बघायला गेलं तर कंजूस गोलंदाजी हाताळावी लागेल यामध्ये नो डाऊट्स. कारण ज्या रीतीचं टार्गेट आहे त्या रीतीचाच मात्र खर्च करावा लागेल. यावेळेला सुरेख प्रॉपर ब्लॉक होल मात्र यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून मनोजला आपण पाहिलं अगदी जकडून ठेवलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 2 समोर जर बघायला गेलं तर सचिन वडे आणि प्रशांत किणी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 46 बनवायच्या आहेत. सहजतेने बनवले जातील की रोखला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला यू मिस डेफिनेटली हिट, आय विल डेफिनेटली हिट. यावेळेला गडीबाद, स्टंपांचा वेध, स्टंपा गडीबाद. प्रशांत किणी बॅक टू डगआउट्स.
आणि नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज यावेळेला प्रशांतवर मात्र अतिशय वेगाने भन्नाट वेग असणारा हा गोलंदाज मनोज मात्र कमाल करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला बॅटीची एच लागली जाते. थर्डमॅनच्या दिशेने मात्र फील्ड करेल तत्पूर्वी एक धावा पूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 3 स्कोर कार्डवर लागले जाते. 5 चेंडूचा खेळ झालेला अगदी जर बघायला गेलं तर संत गतीने मात्र स्कोर कार्ड एकीने मात्र पुढे जातोय. जसं म्हटलं जातं ना तेंबे तेंबे तळे साचे त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी धावा बनवले जात आहेत. 46चा पाठलाग जर बघायला गेलं तर अगदी शांत गतीने मात्र यावेळेला सुरुवात केली जाते ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला बॅटीच्या रेंज मध्ये आहे. फेकून दिला जातोय. आउट ऑफ द पार्क येतोय. टँकेडेचे स्कोर कार्डचा जर विचार केला 9 धावा स्कोर कार्डवर लागल्याचा त्या 24 मध्ये 37 बनवायचे आहेत. अगदी जर बघायला गेलं तर सचिन आता ऑन फायर झालाय ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. जशा रीतीचा चेंडू आला कधीपासून शांत होते. अगदी संयमी खेळ जसं म्हटलं जातं संयमी खेळ घातक ठरतो तसंच मात्र खेळ सचिनचा यावेळेला बघायला भेटलं. अगदी संयमी खेळ 5 चेंडूचं बघायला भेटलं आणि त्याच्यानंतर 6व्या चेंडूवर मोठा हिट बिग ब्लास्ट दमजेदार आउट ऑफ द पार्क 6 धावा करता षटकार. आता जर बघायला गेलं तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. कुठे ना कुठे तरी जर बघायला गेलं तर 46 आहेत. बॅग बॅलन्स कमी आहे. खर्च देखील कमी करावा लागेल यामध्ये नो डाऊट्स. 9 स्कोर कार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील 24 धावा बनवायच्या त्या म्हणजे 37. समीकरण थोडंसं अवघड आहे परंतु जर बघायला गेलं तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाही. गोलंदाजीच्या जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. आता जर बघायला गेलं तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू बराच काळ हवेतच गेलाय. फ्लाय झालाय. तिथपूर्वी क्षेत्ररक्षण असेल तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. एका धावावर समाधान. स्कोर कार्डचा विचार केला 10 स्कोर कार्डवर लागला तर 23 मध्ये आता 36 ची गरज आहे. आता गोलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी यस गोलंदाज या ठिकाणी आता बॉम्ब प्रमाणे या ठिकाणी गोलंदाज करावे लागेल याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण जर बघायला गेला पहिल्या चेंडूवर अगदी वेगाप्रमाणे मात्र या ठिकाणी चेंडू हाताळला अगदी नावाप्रमाणे मात्र काम करावं लागेल. कारण आता 36 बनवायचे आहेत. सहजतेने तर बनवू देणार नाही याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण सचिनला ते सांगतायत गोलंदाज की या 36 धावा बनवण्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत आणि पराकष्ट करावा लागेल याच्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला कव्हर रिजन मध्ये अगदी सुरेख देखना स्ट्रोक येतोय आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार. यस 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. पाठलागाचा अगदी वेगाने मात्र या ठिकाणी पाठलाग केला जातोय. सचिन वडे कौतुक करावं तेवढं कमी. अगदी इन्फॉर्म आहे. आता जर बघायला गेलं तर भन्नाट वेग आहे. पंचाने शहानिशा केली कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर वाईट मात्र या ठिकाणी दर्शवला जातोय. त्या ठिकाणी विनंती असेल पंचाचा जो इशारा आहे तो अंतिम इशारा आणि कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर मान सन्मान जरूर द्यायचा आहे. कारण त्या ठिकाणी तटस्थ असे पंच आहेत. अगदी वेगावर स्वार कुठे ना कुठेतरी डाऊट असतो. त्याच कारणामुळे त्या ठिकाणी 2 पंच आपण भूमिका बजावत असतात. त्यांचं कुठेतरी सन्मान करणं गरजेचं आहे. यस वाईट आणि वाईट कारणामुळे 17 स्कोर कार्डवर लागले जातात. या 17वर मात्र कोणाला खतरा होणार याच्यामध्ये बघणंकारक ठरेल. यावेळेला पुन्हा कव्हर रिजन मध्ये अगदी खतरा झाला होता. अगदी चेंडू जवळ पडला. प्रयत्न केला असता तर कुठे ना कुठेतरी यास चुकी केली आणि चुकीला माफी नाही. धावफलक 4 ने पुढे जाईल. 21 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर सचिन ऑन फायर झाल्यामध्ये यामध्ये नो डाऊट्स.
अगदी क्षेत्ररक्षणाच्या पुढे चेंडू पडला, थोडीशी चुकी गफलत झाली आणि गरंगळत मात्र चेंडू चौकारा करता गेला. यावेळेला अगदी आउट ऑफ द पार्क येतोय दर्जेदार षटकार. टँकेडेचे 27 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा खेळ या ठिकाणी साकार केला जातोय. सचिन वडे कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता सचिनचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. 23 धावावर खेळतोय. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय, सन्मान दिला जातोय. अगदी जर बघायला गेला फुलरलेनचा चेंडू होता, त्यावर तेवढाच ताकदीचा फटका, एका दाबावर समाधान मानले. 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला तो म्हणजे 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता जर बघायला गेलं तर गोलंदाज बॉम्ब आहे आणि तशाच रीतीची मात्र फलंदाजी देखील केली जाते. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल. यावेळेला पंकजला बॅक टू डगआउट्स. कम ऑन डीजे. टंगडेचे 28 स्कोर कार्डवर लागले जरा 2 षटकाच्या अखेरीस. अजूनही जर बघायला गेलं तर लय मध्ये आहे म्हणजे सचिन आणि त्याच्या सोबतीला साथ देण्याकरता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता 18 मध्ये 18 ची गरज. अगदी समीकरण छोटं करून टाकलंय कारण सचिन वडेला माहिती आहे ही मॅच एकतर्फा करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत कारण अनुभव आहे आणि तसं तिचा लय मध्ये देखील आहे. सुजेंद्र या ठिकाणी अर्थात सुज्जू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. तिसरा षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय मनोज किणी. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. आता 18 मध्ये 18 ची गरज आहे. इन्फॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल वाडे. अगदी जर बघायला गेला पॉइंट रिजन मध्ये सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय कारण माहिती आहे चांगल्या रीतीचा चेंडू हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज मनोज किणी आहेत. त्याला सन्मान देणं गरजेचं आहे पण पहिल्या चेंडूवर अगदी जर बघायला गेलं अकुट पद्धतीचा चेंडू होता, पॉनिश केला नाही मात्र सन्मान दिला कारण त्याला माहिती आहे समीकरण अगदी छोटं करून ठेवलंय. आता 17 मध्ये 17 ची गरज आहे. स्कोर कार्डचा विचार केला 29 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. मात्र सलामीचा बॅटर होता अगदी आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन संघासाठी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केली आणि जसं म्हटलं जाते सी फॉर कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या वेळेला आल्या आल्या फेकून दिला जातोय चेंडूला आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता 6. टँगडेचे 35 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि सचिनच्या शोभतीला यावेळेला सुचेंद्र देखील ऑन फायर झाला आहे. अर्थात सुज्जू जसा मैदानाच्या आतमध्ये आला मनोजचं स्वागत केला, भव्य स्वागत ते म्हणजे षटकार आहे. 35 स्कोर कार्डवर लागले जातात फक्त आणि फक्त 11 धावा विजयाकरता दूर. आता 16 मध्ये 11 बनवायचे आहेत. फुलटॉस आहे
यावेळेला अक्रॉस द बॅट जरूर खेळलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल तत्पूर्वी एका धावावर समाधान, स्कोर कार्ड एकने पुढे जाईल 36. आता 10 धावा मात्र फक्त दूर विजया करता. 15 चेंडूचा अजूनही खेळ बाकी, कुठे ना कुठेतरी मात्र डॉट मध्ये चेंडू हाताळावे लागेल, त्यावेळेस मात्र कुठे ना कुठेतरी रोमांचक मॅच जरूर बनेल. परंतु जर बघायला गेलं तर समोर मात्र धडाडीचे फलंदाज आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर सुजू, दुसऱ्या बाजूला सचिन, अशी जोडी मैदानाची एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एस अशी मात्र जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मी देखील एस म्हणजे अर्थातच स्वस्तिक पाटील तुमच्याबरोबर जोडलो गेलोय. आणि आजच्या दिवसातला मात्र भव्य दिव्य आयोजन आहे आणि हे या आयोजनाकरता शेवटच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं संध्याकाळच्या सत्रामध्ये विजयी कोण संपन्न होईल याची उत्सुकता प्रत्येक खेळाडूला आहे आणि मला देखील आहे. कारण जर आज सकाळपासून पाहतोय खेळ मात्र खूप सुरेख मात्र साकार केला जातोय. यावेळेला पुन्हा मोठ्या हिटच्या शोधामध्ये डॉटमध्ये चेंडू अगदी जर बघायला गेलं 37 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता 13 मध्ये 9 बनवायचे आहेत. असं वाटतं की हा धावा यस लेग बाईसच्या रूपामध्ये मात्र यावेळीला गडी बाद होतो. गडी बाद सुच्चू आता जर विचार केला 13 मध्ये 9 ची गरज आहे आणि भागेश यावेळेला काय कमालीचा चेंडू, संभारित चेंडू, टप्पा पडला, उडलाच नाही आणि खालतून मात्र निघून गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक संपते तिसऱ्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 37 स्कोर कार्डवर. आता 12 मध्ये 9 ची गरज. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीताकडे जाऊया. कम ऑन टीचे. टंगडेचे आता 12 मध्ये 9 ची गरज. या पुढील जी मॅच एका बाजूला आपण पाहू शकाल रंगली जाईल. अर्थातच या वेळेला अगदी सुरेख देखना स्ट्रोक आउट ऑफ द पार्क येतोय दमजेदार सचिनच्या बॅटमधून. षटकार. यापुढील मॅच रंगली जाईल. जिग्नेश स्मॅशर त्याच्या विरुद्धामध्ये जियान स्मॅशर त्याच्या विरुद्धामध्ये तीर्थ 11 अशी मात्र मॅच रंगली जाईल मैदानाच्या आतमध्ये. जियान स्मॅशर त्याच्या विरुद्धामध्ये तीर्थ 11 मात्र तीर्थ 11 यावेळेला सन्मान दिला जाते. अगदी एक धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड एकने पुढे जाईल. 44 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. आता कुठे ना कुठेतरी विजया करता 2 धावा फक्त दूर आहेत. यावेळेला चांगला फटका आहे. एक धावा अंकित केली जाईल. 45 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ.
यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये सामना विजयी होतोय तो म्हणजेच विशाल वॉरियर संघ अगदी एकतर्फा सामना विजयी केला जातोय. आता जर बघायला गेलं तर 2 सामने मात्र एकतर्फे विजयी केले जात आहेत. म्हणजे विशाल वॉरियर संघाने